पण त्यांची सरकार जिथं आलीत बोटावर मोजण्याएवढी 4-2 ठिकाणी तिथं नाही झालं का फिक्सिंग? मग तिथं नाही आम्हाला करता आलं फिक्सिंग. म्हणजे स्वतःचं बहुमत आलं की फिक्सिंग नाही, आणि स्वतः हरले, स्वतःला लोकांनी नाकारलं की फिक्सिंग म्हणायचं. कुठंतरी माननीय राहुल गांधी साहेबांनी आता लोकशाहीमध्ये जनमताचा आदर करायला शिकलं पाहिजे. जो लोकांनी कौल दिलाय, जो लोकांनी निर्णय दिलाय, तो निर्णय लोकशाहीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी नम्रपणाने स्वीकारला पाहिजे. ओके, आता आपण जे बोलला मनसे आणि उबाटा, हा त्या दोन पक्षांमधला प्रश्न आहे. खरं पाहिलं तर त्या दोघांनी बोलणं ह्याच्यावर योग्य आहे. आमच्यासारख्याने जोपर्यंत त्यांची ऑफिशियल भूमिका, म्हणजे ज्याला अधिकृत भूमिका आपण म्हणतो, पक्ष प्रवक्त्याकडनं त्यांची आलेली, किंवा त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी जोपर्यंत अधिकृत स्टेटमेंट ह्याच्या बाबतीत काही देत नाहीत, त्याच्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही. पवार साहेब जे बोलले, तुम्ही म्हणताय तसं, की जर महाविकास आघाडीमधनच उबाटाने लढलं पाहिजे, तर त्यांची आता महाविकास आघाडी आहेच ना. विधानसभेला होतीच, लोकसभेला होतीच. त्यामुळे पवार साहेबांचं म्हणण्याचा उद्देश असा असेल की लोकसभेला महाविकास आघाडी आहे, विधानसभेला महाविकास आघाडी आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा उबाटाने महाविकास आघाडीत राहावं, असं कदाचित पवार साहेबांचा बोलण्याचा उद्देश असेल. संजय राऊत बोललेलं कधी खरं नसतं. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पाठीमागच्या 4-3 वर्ष जेव्हापासून आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक भूमिका घेतलेली आहे, तेव्हापासून तुम्ही एका बाजूला संजय राऊत बोललेली स्टेटमेंट काढा आणि दुसऱ्या बाजूला त्यातली किती खरी झाली हे दाखवा. संजय राऊत बोलतात ह्याच्यात काही तथ्य नसतं, ते बोलतात ते कधी खरं होत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.